श्री क्षेत्र गुंज पाथरी तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गुंज हे एक छोटंसं गाव आहे. तिथे एक दत्त मंदिर आहे. इतकं सुंदर दत्त मंदिर आहे. एकदम गोदावरीच्या काठावरती हे मंदिर आहे. आम्ही गेलो होतो मंदिरात पाहायला. तर मग माझ्या दोन मुलांनी पहिले तर आम्ही फोटो काढले छान. त्यानंतर दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मग मी म्हटलं चला याचा एक छोटा व्हिडिओ बनवूया. मग आम्ही व्हिडिओ बनवायला घेतला. ते मंदिर इतकं सुंदर आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एक दोन महाराजांचे मूर्त्या वगैरे बनवलेल्या आहेत. परत अजून हे झाड बघा, हे झाड ना, ह्या झाडाला स्पेस ठेवून हे झाड बनवलेलं आहे. म्हणजे त्या झाडाला कापल्या गेलं नाही. हा व्ह्यू वरून घेतला होता आम्ही. लगेच दुसऱ्या मजल्यावरती पुरातन काळामधले हे महादेवाचे सुंदर मंदिर आहे. आतमध्ये लॉक असल्यामुळे आम्हाला जाऊ शकलो नाही. त्यानंतर हे मंदिराचा व्ह्यू इथं सुंदर असे तुम्ही फोटो काढू शकता. संध्याकाळच्या वेळेला तर इतकं सुंदर वातावरण तयार होतं. यावरती पूर्ण लाईटिंग वगैरे आणि फोटो तर इतके सुंदर निघतात, खूप छान निघतात. तसा संध्याकाळचा वेळ झालेला होता. त्यांची थोडं भजनाची वगैरे तयारी चालू होती. इथं फक्त एकच नाद होता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नंतर काय आम्ही गेलो नदीच्या काठावरती. आम्ही तिथं नंतर छोटीशी एक बोट होती, त्यामध्ये बसलो होतो. तर हा त्या बोटीमधून घेतलेला व्ह्यू आहे. पूर्ण गोदावरीच्या नदीमध्ये एक राऊंड घेतला. मुलांनी बी पाण्यामध्ये खूप मस्ती केली त्याच्या पप्पासोबत. त्यानंतर माझा मोठा मुलगा, तो सुद्धा इतक्या पाण्याची आवड आहे मुलांना की ते ना पाण्यातून बाहेर येतच नव्हते. मग आम्ही थोडेसे फोटो काढले आणि खूप मज्जा केली. आणि तसंही नाही का, नदीच्या पलीकडे छोटे छोटे गाव आहेत. त्यामध्ये प्रवास जर करायचा असेल आपल्याला तर खूप कमी पैशामध्ये ते बोटवाले आपल्याला पलीकडं सोडतात. आणि काही मैत्रिणीचे मुलं वगैरे पण सोबत होते. निवांत घरी कधीही न निवांत बसणारे. मग आम्ही थोडेसे फोटो घेतले आणि एक छोटासा रील पण बनवली. चला बाय बाय.